नमस्कार. अत्यंत प्रभावशाली अशा श्री स्वामी समर्थ माला मंत्राच्या या खास विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. चला सुरू करूया. यातील ब्रह्मानंदम परम सुखदम या ओळी पाहिल्यात. यातून परम आनंद आणि सर्वोच्च सुखाची अतिशय सुंदर अनुभूती मिळते. मुळात मालामंत्र म्हणजे काय, तर जपमाळेचा वापर करून पूर्ण श्रद्धेने म्हटली जाणारी एक सखोल आणि प्रभावी प्रार्थना. ही विशिष्ट उपासना हिंदू परंपरेतील अत्यंत आदरणीय आध्यात्मिक गुरु म्हणजे श्री स्वामी समर्थ यांना पूर्णपणे समर्पित आहे. यामागचा मुख्य हेतू अगदी स्पष्ट आहे. अफाट ईश्वरी आशीर्वाद, आध्यात्मिक संरक्षण आणि सखोल आंतरिक शहाणपण मिळवणे. ही दैनंदिन साधना खूप सोपी आहे. यात फक्त जपमाळेचा वापर, सखोल ध्यान आणि ईश्वरी शक्तीशी एकरूपता साधायची असते. साधनेच्या अगदी सुरुवातीला श्री गणेश, माता सरस्वती, कुलदेवता आणि स्वतःच्या गुरूंना आदराने वंदन केले जाते. हा नावजप म्हणजे ध्यानाचेच एक पवित्र रूप आहे. यातून आध्यात्मिक गुरूंवर सखोल भक्ती प्रस्थापित होते. यातील सर्वात रंजक भाग कोणता असेल तर मूळ संस्कृत आणि मराठी शब्दांमध्ये दडलेला तो अफाट अर्थ. सांसारिक संघर्ष दूर करणे आणि सकारात्मक आध्यात्मिक ऊर्जा जोपासणे यातील हा उत्तम फरक खरोखरच लक्षवेधी आहे. उदाहरणादाखल ही ओळ पहा. दारिद्र्य दुःखा घालव घालव ही विशेषतः जीवनातील दारिद्र्य आणि दुःख दूर करण्याची आर्त प्रार्थना आहे. आणि याउलट सुख शांती फुलव फुलव हे जीवनात कायम स्वरूपी सुख आणि शांती बहरण्यासाठी केलेले एक अतिशय सुंदर आवाहन आहे. हा मंत्र वास्तुदोष, पितृदोष आणि सर्पदोष यांसारख्या विशिष्ट ऊर्जा असंतुलनांवर मात करण्यासाठी देखील अत्यंत प्रभावी मानला जातो. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वतःवर करायचे आंतरिक कार्य. अहंकारा नास्व नास्व यातून वैयक्तिक अहंकार नष्ट करण्यावर भर दिलाय. याने अशांत मन आणि बुद्धी पूर्णपणे स्थिर होते. परिणामी जीवनात सखोल आंतरिक शांतता आणि परिपूर्ण एकाग्रता निर्माण होते. यात नियमित भक्तीमुळे ईश्वरी शक्तीचा अद्भुत अनुभव, स्पष्ट मार्गदर्शन आणि प्रचंड मोठी आध्यात्मिक प्रगती साधता येते. सरते शेवटी या संपूर्ण साधनेचा मुख्य उद्देश सर्वांना शांती, शुद्ध प्रेम आणि सत्याच्या पवित्र मार्गावर घेऊन जाणे हाच आहे. ह्या मंत्राचा शेवट नमो 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 नमः अशा अत्यंत आदरपूर्वक वंदनाने होतो. ही ईश्वरी शक्तीला पूर्णपणे शरण जाण्याची भावना आहे. थोडक्यात सांगायचं तर रोजच्या जीवनात कायमस्वरूपी ईश्वरी कृपा आणि सकारात्मक परिवर्तन अनुभवण्यासाठी हे एक अत्यंत प्रभावी आणि सुलभ साधन आहे. जाता जाता एका प्रश्नावर नक्की विचार करा. आजच्या या धावपळीच्या जगात आंतरिक शहाणपण आणि सत्याचा मार्ग कसा शोधता येईल.